राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना आता, तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला. कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. हा? जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या कोड घालतात आहे, घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा. वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतील. वेदांत, अत्यंत आक्षेपार्ह आणि शिवीगाळ केलेली ही सगळी भाषा आहे आणि मुंबई मराठी पत्रकार संघाने याचा निषेध केलेला आहे आणि सगळ्यांचंच असं म्हणणं आहे, सगळ्या पत्रकारांचं, की आता संजय दीना पाटील यांनी ज्या पद्धतीनं पत्रकारांच्या समोर, कॅमेराच्या समोर ही जी भाषा वापरली आहे, त्याच कॅमेराच्या समोर येऊन त्यांनी माफी मागितली पाहिजे. ज्या प्रकारे आपण यामध्ये बघितलं, संजय दीना पाटील हे खासदार आहेत, संसदेचे सदस्य आहेत, लोकसभेचे सदस्य आहेत आणि एक लोकप्रतिनिधी असताना अशा प्रकारे भाषा वापरणं, थेट प्रश्न विचारला किंवा तुम्ही जर प्रश्न विचाराल तर मी मारेन अशा प्रकारची धमकी देणं आणि ऑन कॅमेरा म्हणजे कॅमेरे सुरू असताना अशा प्रकारची भाषा, अर्वाच्य भाषा वापरणं, या सगळ्याचा मुंबई पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब यांनी निषेध व्यक्त केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात संजय दीना पाटील यांनी माफी मागावी असं सुद्धा या प्रेस नोटमध्ये, म्हणजे मुंबई प्रेस क्लबची प्रेस नोट आलेली आहे, त्यामध्ये निषेध करत ही जी आपली भूमिका आहे पत्रकार संघटनांची सुद्धा आता समोर येते. अगदी वेदांत, धन्यवाद माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू.